हॅलो मित्रांनो. ऑलराईट, सो या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉकचेन आणि ब्लॉकचेनशी रिलेटेड वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी डिस्कस करणार. आणि थोडक्यात मी माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीसुद्धा थोडक्यात एक्सप्लेन करेल आणि त्याच्यामागचं जी थॉट प्रोसेस आहे ती सुद्धा मी एक्सप्लेन करेल. काही टर्म्स असतील की ज्या लगेच समजणार नाही आणि ज्यांच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ लागेल, तर येत्या काही काळामध्ये पुढचे व्हिडिओज टाकले जातील. ऑलराईट, सो ब्लॉकचेनशी रिलेटेड आपल्याला बोलायचं आहे. आणि ब्लॉकचेनशी रिलेटेड म्हणजे काय काय. सो फर्स्ट इज वन इज NFT. NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन. आता NFT म्हणजे काय या विषयावर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील आणि या व्हिडिओमध्ये मी NFT डेप्थमध्ये जाणार नाही, कारण आपल्याला एक ओव्हरऑल 360 डिग्री ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे आत्ता. आणि जे काही डिटेल्ड नॉलेज आहे ते ओव्हर द पिरियड आपल्याला घेत जायचं आहे. सो ओके, ब्लॉकचेनशी रिलेटेड एक झाला NFT. अनदर इज DeFi. DeFi म्हणजे डिसेंट्रलाइज्ड फायनान्स. डिसेंट्रलाइज्ड फायनान्स. सो रेग्युलर आपले ट्रेडिशनल फायनान्स म्हणजे झालं स्टॉक, म्युच्युअल फंड किंवा इवन रिअल इस्टेट वगैरे. सो डिसेंट्रलाइज्ड फायनान्स म्हणजे बेसिकली सॉर्ट ऑफ ब्लॉकचेनमधल्या ज्या करन्सीज आहेत त्या करन्सीवर जे फायनान्स सेट केलं आहे ते. सो डिफायच्या आधी येईल क्रिप्टो करन्सी ॲक्च्युली. सो क्रिप्टो करन्सी, सो ट्रेडिशनल करन्सी म्हणजे इंडियन रुपीज, $US किंवा प्रत्येक देशाची एक करन्सी आहे. पण इमॅजिन की सपोज पूर्ण पृथ्वी जर एक देश असती, पूर्ण पृथ्वीसाठी तुम्हाला जर एक करन्सी तयार करायची आहे, तर कोणत्या करन्सीज असतील त्या? तर सॉर्ट ऑफ क्रिप्टो करन्सीज झाल्या त्या. हे खूप ढोबळमानाने मी बोलतोय, पण हा एक बघायचा खूप चांगला दृष्टिकोन आणि बऱ्यापैकी बरोबर दृष्टिकोन आहे की पूर्ण पूर्ण ह्युमनिटीसाठी जर करन्सी असती तर क्रिप्टो करन्सी हे एक राईट मेकॅनिझम आहे जे पूर्ण ह्युमॅनिटी वापरू शकेल अशी. सो क्रिप्टो करन्सीज आता हजारो आहेत, लिटरली 10,000 करन्सीज आहेत आणि आपण स्वतः सुद्धा आपली करन्सी तयार करून टाकू शकतो. सो नॅचरली त्याच्यामध्ये काही करन्सीज फ्रॉड आहेत आणि काही खरंच खूप चांगल्या आहेत. सो देर इज प्रत्येक प्रकारच्या करन्सीज आहेत. पण आपल्याला आता त्याच्या खोलामध्ये जायचं नाहीये. पण आपल्याला एवढं समजून आहे की क्रिप्टो करन्सी ॲज अ टेक्नॉलॉजी, क्रिप्टो करन्सी ॲज अ कॉन्सेप्ट काय सिग्निफाय करतं, तर पूर्ण जगासाठी जर एक करन्सी असती किंवा त्याच्यामध्ये काही डिव्हिजन नाही आहे की याच एरियातले लोक वापरू शकतील किंवा याच टाईपचे लोक वापरू शकतील, अशी पण काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. देर इज नो रिस्ट्रिक्शन इन टर्म्स ऑफ कोण वापरू शकेल. तर त्या सगळ्या करन्सीज, सगळ्या क्रिप्टो करन्सी, कोणत्याच क्रिप्टो करन्सीला तसं म्हटलं तर असं लिमिटेशन नाही आहे की हा वापरू शकतो पण तो नाही वापरू शकत, किंवा हा घेऊ शकतो आणि तो नाही घेऊ शकत, असं असं काही नाही आहे. आणि या क्रिप्टो करन्सीवर जे फायनान्स बिल्ड झालं आहे त्याच्यामध्ये मग आपण विचार करू शकतो की डिपॉझिट, लोन म्हणजे क्रिप्टो करन्सीचं डिपॉझिट, क्रिप्टो करन्सीचं लोन, क्रिप्टो करन्सी मधले सॉर्ट ऑफ म्युच्युअल फंड, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे डिसेंट्रलाइज्ड फायनान्स. आणि जे आपले स्टॉक आणि बाकीच्या गोष्टी झाल्या, स्टॉक, म्युच्युअल फंड, त्यांना आपण सेंट्रलाइज्ड फायनान्स म्हणतो, C5 म्हणतो त्याला, C5. तर C5 इज ओल्ड एनिवे, लाईक C5 आपण करत आलोय. आपल्याला आतापर्यंत C5 काय तेच माहिती आहे, पण सो ब्लॉकचेनमध्ये DeFi इज द थिंग. अजून काय ब्लॉकचेनमध्ये? ब्लॉकचेनमध्ये येतात क्रिप्टो करन्सीला दुसरं नाव म्हणू शकतो टोकन्स. ओके, टोकन. एक येतं मेटावर्स, विच इज व्हेरी बिग. सो मेटावर्स आपण असं समजू शकतो की सपोज मेटावर्स इज सॉर्ट ऑफ स्क्रॅच पासून सिव्हिलायझेशन कम्प्लिटली तयार करणं व्हर्च्युअली म्हणजे मेटावर्स. सो सिव्हिलायझेशन म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल जर आपण मानवाच्या इतिहासाचा विचार केला तर आपण आधी सपोज एकटे राहत असतो, मग आपण समूहाने राहायला लागलो, मग आपल्याला गुहा मिळाली, मग गुहा हे आपलं घर झालं, मग
घर आल्यानंतर मग एक सेन्स ऑफ ओनरशिप आली, की हे घर माझं आहे. मग शेती आली. मग शेती मग मध्ये परत ओनरशिप आली, की ही जमीनमध्ये लावलेलं हे माझं आहे किंवा हे आमच्या ग्रुपचं आहे किंवा हे आमच्या फॅमिलीचं आहे. मग आपण शेतीनंतर शेतीच्याच बरोबर म्हणजे जसे नवीन शोध लागत गेले, आगीचा शोध किंवा चाकाचा शोध. मग मग आपण मे बी सायकल सायकल नाही म्हणता येणार, पण चाकाचा वापर करून मे बी ट्रान्सपोर्टेशनमध्ये मदत झाली किंवा अ, आपण ॲग्रीकल्चर नंतर गोष्टी साठवून त्या साधारण साठवून आपण त्या ट्रान्सपोर्ट करायला लागलो. सो ट्रान्सपोर्टेशन आलं, प्रोडक्शन आलं, त्याच्यानंतर मग इव्हेंच्युअली बऱ्याच साऱ्या पिरियड नंतर प्रोडक्शन सुद्धा आलं. प्रोडक्शन नंतर लेट्स से ट्रेड आलं मग, की मी माझ्याकडून तुम्ही विकत घेऊ शकाल वगैरे, वगैरे. सिक्युरिटी आली, बँक्स आल्या. मग बँक्स नंतर आर्ट वगैरेच्या गोष्टी आल्यात, की हे चित्र माझं आहे. सो हे आता चित्राची पण किंमत यायला लागली. फॉर एक्झाम्पल लिओनार्डो डा विंचीच्या चित्राची किंमत आली किंवा मी गाणं म्हणतोय तर त्या गाण्याला पण एक काहीतरी किंमत यायला लागली. सो हळू-हळू या सगळ्या गोष्टी इव्हॉल्व होत झाल्या. सो बेसिकली मेटाव्हर्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी ज्या सिव्हिलायझेशनशी रिलेटेड आहेत, आपण या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे आय मीन्स इच्छा म्हणणं पण कठीण आहे, पण सपोज तुमचं स्वतःचं मेटाव्हर्स जर तुम्हाला लॉन्च करायचं आहे, तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे एक सिव्हिलायझेशन बिल्ड करू शकतात. मग ती सिव्हिलायझेशन इंटरगॅलेक्टिकही असू शकते, स्टार वॉर्स सारखी, की जिथे तुम्ही एक स्टार ओन करतायत किंवा एक पूर्ण प्लॅनेटरी सिस्टम तुम्ही ओन करतायत आणि दुसरा व्यक्ती दुसरा ग्रह ओन करतोय आणि असे हजारो लोक हजारो तारे किंवा हजारो ग्रह ओन करतायत आणि मग त्यांचे सुद्धा स्पेसशिप्स आहेत आणि ट्रेड चालू आहे. अशी सिव्हिलायझेशन पण तुम्ही तयार करू शकता तुमच्या स्वतःच्या मेटाव्हर्समध्ये किंवा तुम्ही जी आपली सपोज मेडिएव्हियलची मेडिएव्हियलचा कोलोनायझेशन आणि सिव्हिलायझेशनही करू शकतात, की जिकडे राजवाड्यांसारख्या गोष्टी आहेत किंवा हंटिंग आहे लाइक हंटिंग शेती, हंटिंग राजा आणि सैन्य, युद्ध, वेपन्स, तोफा वगैरे, वगैरे. अशा अशा अँगलने सुद्धा तुम्ही स्वतःची सिव्हिलायझेशन करू शकतात किंवा इट कुड बी सुपर ॲडवान्स्ड इन अ वे, की जिथे तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे किंवा आय डोंट नो. आय मीन लाइक तुम्ही डिस्टोपियन वर्ल्डमध्ये राहतायत, की जिकडे ऑटोनॉमस कार्स आहेत किंवा सगळ्या गोष्टींचं ऑटोमेशन झालंय, फ्लाइंग टॅक्सीज आहेत वगैरे, वगैरे. सो आय मीन इट्स इट्स अप टू यू बेसिकली. Or otherwise the civilization could be completely different for let's say it could be completely animal based, की तुम्ही स्वतः एक लेट्स से सिंह हा मेन कॅरेक्टर आहे आणि त्या सिंहाचं अँगलने तुम्ही पूर्ण सिव्हिलायझेशन तयार करताय. इट्स अप टू यू. सो हे झालं मेटाव्हर्स आणि वेगवेगळे लोक वेगवेगळे स्वतःचे मेटाव्हर्स लॉन्च करतील. लाइक फॉर एक्झाम्पल Facebookचा मेटाव्हर्स वेगळा असेल, Microsoftचा मेटाव्हर्स वेगळा असेल आणि तिसरा कोणाचा तरी मेटाव्हर्स वेगळा असेल. असे हजारो मेटाव्हर्स असणार आहेत. पण सगळ्या मेटाव्हर्समध्ये लँड नावाची कॉन्सेप्ट एक बऱ्यापैकी कॉमन आता तरी दिसून येते आणि प्रोबॅबली पुढे पण राहील, की तुम्ही जमीन विकत घ्याल किंवा एक फंडामेंटल सॉर्ट ऑफ एक एक फंडामेंटल गोष्ट विकत घ्याल. लाइक फॉर एक्झाम्पल स्पेस फेअरिंग सिव्हिलायझेशनमध्ये तुम्ही स्टार विकत घ्याल, तर तुम्ही नॉर्मल मेटाव्हर्समध्ये की जे ह्युमनची सिव्हिलायझेशनला मिमिक करतंय, अशी सपोज सिच्युएशन आहे, तर तुम्ही सरळ-सरळ लँड विकत घेऊ शकाल, की त्या लँडमध्ये तुम्ही शेती करू शकतात, फॅक्टरी टाकू शकतात किंवा ऑफिस टाकू शकतात. जे जे वाटेल ते तुम्ही करू शकतात. सो बेसिकली अशा पद्धतीने बेसिकली लाइक मेटाव्हर्समध्ये लाइक लँड इज लाइक वन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मेटाव्हर्स. So that is also related to blockchain. The other thing is DAO, which is decentralized autonomous ऑर्गनायझेशन. लाइक फॉर एक्झाम्पल आपल्या इथे कंपनी जर रजिस्टर करायची असेल तर आपण प्रोप्रायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड या प्रकारच्या कंपनीज सेटअप करू शकतो आणि सपोज प्रायव्हेट लिमिटेड असेल तर 50 शेअर होल्डर्सपर्यंत बेसिकली आपण लिमिट लिमिट आहे. सपोज पब्लिक लिमिटेड आहे तर इट कुड बी प्रायव्हली 500 पर्यंत किंवा कंप्लिटली लिमिटेड आहे, स्टॉक मार्केटवर आहे तर लाखो लोक त्याचे शेअर होल्डर्स बनू शकतात.
सो इन द सेम वे जर तुम्हाला ब्लॉकचेनवर एखादी कंपनी करायची आहे तर त्याला शॉर्टमध्ये आपण डाओ म्हणतो. आणि सपोज असं म्हटलं की आपल्या दोघांना मिळून किंवा तिघांना मिळून कंपनी करायची आहे, तर मग आपण काय करणार की तिघं मिळून एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणजे एक काइंड ऑफ सॉफ्टवेअर कोड म्हणता येईल आणि तो कोड रेडीमेड असतो. सो आपल्याला कोडिंग शिकायची गरज नाही आहे ॲज अ कन्झ्युमर, पण आपण डायरेक्ट वेबसाईटवर आपल्या कंपनीचं नाव टाकून त्याचे नवीन टोकन्स इश्यू करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणणार की तिघांमध्ये कंपनी करायची आहे. तर आपण XYZ नाव दिलं. तर आपण XYZ टोकन लॉन्च करणार आणि सपोज 10,000 टोकन असतील तर आपल्या तिघांकडे 3,000 टोकन असतील, 3,333 आणि इव्हेंच्युअली सपोज चौथ्या व्यक्तीला आपल्याला जर पार्टनर करायचं असेल तर मग त्याला काही टोकन्स दिले जातील. सो मे बी ही कॅन बाय द टोकन्स ऑर वी कॅन ट्रान्सफर इट. तर तो वेगळा हिशोब झाला, तो वेगळा इश्यू झाला. पण बेसिकली ज्या लोकांकडे टोकन आहेत ते लोक मग वोटिंग करू शकतील किंवा डिसिजन करू शकतील किंवा ते त्या कंपनीमध्ये आलेले पैसे मॅनेज करू शकतील. ट्रेझरी मॅनेजमेंट म्हणतात. ट्रेझरी मॅनेज करू शकतील. मग तिथे मल्टी सिग्नेचरही करता येईल, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एका पार्टीला पैसे पाठवायचे आहेत, तर तिघांचं एकमत पाहिजे, असं नाही की दोघांचंच पाहिजे. तर त्याच्यासाठी मल्टी सिग्नेचर, मल्टी साइन म्हणूनही काही बेसिकली कॉन्सेप्ट आहेत. कॉन्सेप्ट म्हणजे मेकॅनिझम्स आहेत. तर या सगळ्या झाल्या ब्लॉकचेनशी रिलेटेड गोष्टी. NFT, क्रिप्टोकरन्सी, DeFi, मेटावर्स, डाओ. मी अजून काही विसरतोय का? आय थिंक दिस इज इट. तर यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण खोलात जाऊ शकतो ओव्हर द टाइम. आणि फॉर एक्झाम्पल आता कमिंग टू द इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, फॉर एक्झाम्पल ऑल राईट. सो हे चॅनलवर मला ॲक्च्युली फायनान्शियल ॲडवाइस द्यायचा नाही आणि मी देतही नाही आहे. बट क्लिअरली खूप सारे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत आणि इन्व्हेस्टमेंट करताना कॉन्शियसली इन्व्हेस्टमेंट होणं हे खूप गरजेचं आहे. जस्ट बिकॉज बिटकॉईन बरोबर जातोय किंवा XYZ कॉईनवरती जातोय म्हणून ते विकत घेणं हा खूप नॅरो माइंडेड थॉट झाला. पण जर प्रॉपर खोलात जाऊन प्रॉपर रिसर्च करून आणि या आय मीन जरा रिसर्च करून जर कॉन्शियस डिसिजन्स घेतले तर रिटर्न्स खूप चांगले मिळू शकतात. दॅट इज द होल थिंग. सो व्हॉट द लाईक माझा पर्टिक्युलर प्रेफरन्स पर्टिक्युलरली असा म्हणता येईल की मी स्वतः वेगवेगळ्या बेसिकली डायव्हर्सिफिकेशन हे मी जरा बऱ्यापैकी फॉलो करतो. सो फॉलो करणं म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की माझा पर्टिक्युलर प्रेफरन्स असा आहे की माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डायव्हर्सिफाईड पाहिजे. सो व्हॉट आय डू इज की या सगळ्यांमध्ये थोडी 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 इन्व्हेस्टमेंट काइंड ऑफ. सो फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे 100 रुपये असतील आणि मला जर 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर मी थोडेसे इथेरियममध्ये टाकेल, थोडेसे बिटकॉईनमध्ये टाकेल, थोडेसे DeFiमध्ये टाकेल. सो DeFiमध्ये 2-3 गोष्टीमध्ये टाकेल मी. एक कॉन्सेप्ट आहे ते लिक्विडिटी पूल. सो लिक्विडिटी पूल काय आहे हे आपण नंतर बघू शकतो. पण लिक्विडिटी पूल आणि इथे रिटर्न्स. सो दिस इज मिड रिस्क टू हाय रिस्क. अगेन इथे लो रिस्क टू हाय रिस्क तिन्ही टाईपचे ऑप्शन्स आहेत. बट द कॉन्सेप्ट अशी आहे की लिक्विडिटी पूलमध्ये सपोज तुम्ही काही पैसे टाकले तर तिथे तुम्हाला कळतं की तुम्हाला किती रिटर्न्स मिळणार आहेत. सो काही पूल्स असतात की जे डेली तुम्हाला 1% रिटर्न देतात. काही पूल आहेत जे डेली 0.1% देणार. पण काही 10% देऊ शकतात. दे आर मोर रिस्की. लाईक इन जनरल तुम्ही म्हणू शकता की डेली 1%, लाईक ॲन्युअली 365 किंवा 400 पेक्षा जर एखादा रिटर्न देतोय, तर एकतर तो हे रिटर्न्स कधी फिक्स नसतात. ते हळू कमी होऊ शकतात किंवा वर-खाली होऊ शकतात, डिपेंडिंग ऑन द प्रोटोकॉल. आणि असे शेकडो ऑप्शन्स आहेत लिक्विडिटी पूलमध्ये. त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की लिक्विडिटी पूलमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तेव्हा सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या लिक्विडिटी पूल्सला ॲनलाईज करून आपण ठरवणार की ओके या 2 पूल्स हे जास्त चांगले आहेत. बट शॉर्टमध्ये म्हणायचं तर इथे फिक्स्ड पर्सेंटेज आहे आणि मी पर्टिक्युलरली अशा लिक्विडिटी पूलमध्ये थोडेसे टाकेल की ज्यांचे 300 to 400% ॲन्युअल रिटर्न्स आहेत. आणि मी प्रॉब्ली वीक टू वीक किंवा मंथ टू मंथ डिपेंडिंग ऑन द प्रोटोकॉल 1 महिना टाकून काढणार किंवा जास्त पिरियडही ठेवणार. सो डिपेंड्स कोणत्या लिक्विडिटी पूलमध्ये. सो थोडेसे इथ, थोडेसे BTC, थोडेसे DeFi. DeFiमध्ये लिक्विडिटी पूल हा एक कॉन्सेप्ट झाला आणि स्टेकिंगमध्ये दुसरं जाईल.
सो स्टेकिंग इज लाईक डिपॉझिट. सो लिक्विडिटी पूल जर आपण मिड रिस्क म्हणू शकतो, तर स्टेकिंग इज व्हेरी लो रिस्क पण लो रिटर्न्स. सो स्टेकिंगमध्ये तुम्हाला 20%, 30%, 50% अशा रिटर्न्सचे प्रोजेक्ट्स मिळू शकतात. पण स्टेकिंगचा युजली फायदा बऱ्याच साऱ्या ठिकाणी असा होतो की तुम्हाला काही फ्री एअर ड्रॉप्स मिळू शकतात. आता एअर ड्रॉप म्हणजे काय, विल सी लेटर. पण इन शॉर्ट, एखाद्याला नवीन प्रोजेक्ट आणायचा असेल तेव्हा ते काही फ्री कॉईन्स देणार लोकांना, कारण त्यांना त्यांच्या कॉईनची पब्लिसिटी करायची आहे, प्रोजेक्टची पब्लिसिटी करायची आहे, प्लस त्यांना अर्ली युजर्स पण हवेत की जे ते कॉईन वापरून ॲक्च्युअलमध्ये यूज करतील त्यांचा प्लॅटफॉर्म. सो बेसिकली बऱ्याच ठिकाणी असं होतं की जर स्टेकिंग जे करतात त्यांना प्रायोरिटी जास्त आहे की फ्री कॉईन्स मिळतील. बट अगेन दिस चेंजेस फ्रॉम प्रोटोकॉल टू प्रोटोकॉल. त्याच्यामुळे असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की तुम्ही स्टेकिंग करतायत याचा अर्थ तुम्हाला फ्री एअरड्रॉप मिळेलच. पण मी थोडाफार पर्सेंटेज स्टेकिंगमध्ये टाकायला हरकत नाही. लाईक फॉर एक्झाम्पल 5% ऑफ माय इन्व्हेस्टमेंट मे बी मी स्टेकिंगमध्ये टाकेल. नेक्स्ट आय विल से, आपण इथे एक गेम म्हणून विसरलो की ब्लॉकचेन गेम इज ऑल्सो वन पार्ट. सो दॅट वी फॉरगॉट. आणि बेसिकली इट्स अ गेम की जे प्ले टू अर्न गेम म्हणतो यांना, प्ले टू अर्न. सो P2E म्हणजे प्ले टू अर्न. बेसिकली कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही गेम खेळणं आणि गेम खेळून तुम्ही पैसे कमवू शकता. बट अगेन पैसे कमवणं हे जे आपण म्हणतो ढोबळमानाने, त्याचा अर्थ असा, आपण म्हणजे इन जनरल जेव्हा आपण म्हणतो पैसे कमवणं, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं की रुपये कमवणं बेसिकली, किंवा डॉलर कमवणं सपोज जर अमेरिकन असेल तर. पण इथे जेव्हा मी म्हणतोय की पैसे कमवणं, तर मला म्हणायचा उद्देश असा आहे की आपल्याकडची जी क्रिप्टोकरन्सी आहे ती वाढवणं, नॉट रुपये वाढवणं. लाईक जेव्हा मी म्हणतोय की तुम्ही पैसे गेम खेळून पैसे कमवू शकाल, तेव्हा मला हे म्हणायचं आहे की तुम्ही पैसे कमवून मे बी इथेरियम कमवू शकाल किंवा XYZ करन्सी कमवू शकाल, ज्या करन्सीचा गेम आहे. ओके. आणि मग ती करन्सी तुम्ही नंतर ट्रेड करून रुपीजमध्ये करू शकतात, पण तो आपला महत्त्वाचा भाग नाही आहे. आय थिंक, आणि हे ओव्हर द व्हिडिओज जास्त क्लिअर होत राहील. पण एक गोष्ट आहे की जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही याच्यामध्ये क्रिप्टोमध्ये किंवा ब्लॉकचेनमध्ये टाकणार आहात, तुम्ही या माइंडसेटने टाका की ते तुम्ही परत काढणार नाही आहात, किंवा तेव्हाच काढाल जेव्हा खूपच चांगले रिटर्न्स येतील. आणि जेव्हा काढाल तेव्हा सुद्धा तुम्ही फ्रॅक्शनल अमाऊंट काढाल. लाईक तुम्हाला जर रेग्युलर खर्चासाठी पैसे काढायचे असतील तर आय विल नॉट रिकमेंड यू टू इन्व्हेस्ट इन क्रिप्टो ऑर ब्लॉकचेन ॲट ऑल. पण सपोज तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट तिकडे करतायत आणि तुम्हाला क्रिप्टोच्याच दुनियेमध्ये तुमची क्रिप्टोकरन्सीची वर्थ वाढवायची आहे, व्हॅल्यू वाढवायची आहे, तर दॅट इज व्हेरी मच डुएबल. बट इफ यू से की मला इंडियन रुपीजमध्ये किंवा US डॉलरमधली माझी व्हॅल्यू वाढवायची आहे, दॅट इज ऑफकोर्स दॅट इज ऑल्सो डुएबल. बट फॉर दॅट तुम्हाला ते करन्सी परत रुपीजमध्ये एक्सचेंज करून, डॉलरमधून एक्सचेंज करून, डॉलर टू रुपीज एक्सचेंज करून वगैरे वगैरे त्या गोष्टी करायला लागतील. अँड आय थिंक ओव्हर द टाइम आपला स्पेंड ब्लॉकचेनवर जास्त होईल. लाईक आत्ता या पॉइंटला फिजिकल लाईफमध्ये तुम्ही जेवढे खर्च करत आहोत आपण सर्व लोक, प्रोबॅबली तेवढीच अमाऊंट किंवा त्याच्याच्या कम्पेरेबल अमाऊंट कधी, आणि ॲट अ सर्टन टाइम आपण त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ऑनलाईन स्पेंड करणार. तर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. त्याच्यामुळे जर तुम्ही खूप लॉंग टर्म दृष्टिकोन घेतायत, तर आपण असं म्हणू शकतो की तुमची क्रिप्टोमधली वर्थ वाढवणं हे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे, कम्पेअर टू तुम्ही ते क्रिप्टो परत रुपीजमध्ये कन्व्हर्ट करून नॉर्मल तुमच्या खर्चामध्ये वापरणार. सो yeah, I mean that is very important to understand की पर्टिक्युलरली माझा उद्देश किंवा या व्हिडिओज मागचा उद्देश हा आहे की आपली क्रिप्टोची वर्थ वाढवणं, अँड नॉट इन टर्म्स ऑफ रुपीज. आणि दुसरं की नॉर्मल लेट्स से तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करतायत किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. नाव मोस्टली खूप सारे लोक बिना रिसर्च करता जे काही आपण पेपरमध्ये वाचतोय किंवा 2-4 व्हिडिओज बघून ऐकून टाकलेत, किंवा एक वरवरचा विचार करून, उथळ मनाने विचार करून आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि बऱ्याचदा ते पैसे बुडतात किंवा बुडाले सुद्धा आहेत लोकांचे, किंवा काही वेगळ्या गोष्टींमुळे पैसे मे बी बुडाले असतील क्रिप्टोमध्ये. सो त्या अनुषंगाने दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची ही आहे की तुम्ही तेवढेच पैसे इन्व्हेस्ट करा जेवढे तुम्ही लूज करायला रेडी आहात. सो इफ यू
₹100 गेले, तुम्हाला काही वाईट वाटत नसेल तर तुम्ही ₹100 टाका. पण सपोज तुम्ही ₹1000 टाकलेत आणि तुम्हाला वाटतं की नाही ₹1000 बुडायला नको पाहिजे, तर तुम्ही 1000 टाकूच नका. तुम्ही तेवढेच अमाउंट टाका जेवढी तुम्ही लूज केलं तरी पण तुम्ही यू आर ओके. आणि ओव्हर द टाईम जसं-जसं तुम्हाला गोष्टी कळतील तसं तुम्ही स्वतःच डिसिजन्स घेऊ शकाल. पण रिसर्च न करता जर तुम्हाला काय कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही एक तर अमाउंट कमी टाका आणि तेवढीच टाका जेवढी तुम्ही पूर्णच्या पूर्ण झिरो झाली तरी पण तुम्ही ओके असाल त्याच्यासाठी. तरच तेवढीच अमाउंट टाका. दॅट इज माय सजेशन. सो या मी ₹100 कुठे-कुठे टाकेल. इथेरियम, बिटकॉइन, DeFiमध्ये मी 2 हे केलेत लिक्विडिटी पूल स्टेकिंग. मी मेटाव्हर्स कॉइन्समध्ये टाकेल काही. सो मेटाव्हर्स कॉइन्समध्ये मी साधारण 4 ते 5 किंवा मे बी 10 प्रोजेक्ट्समध्ये स्प्लिट करून टाकेल, की ज्याच्यामध्ये मे बी 10x किंवा 10x टू 50x पोटेन्शियल आहे. सो हे असे मेटाव्हर्स प्रोजेक्ट्स आहेत, की ज्यांचं व्हॅल्युएशन आत्ता साधारण 25 मिलियन पेक्षा कमी आहे. असे प्रोजेक्ट्सचं बेसिकली असे चांगले प्रोजेक्ट्स, की ज्याच्यामध्ये ॲक्चुअलमध्ये फाउंडिंग टीम चांगली आहे, ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, कम्युनिटी चांगली आहे, फंडिंग आहे. असा बऱ्यापैकी रिसर्च करून काही कॉइन्स ठरवले जातील आणि त्या त्या कॉइन्समध्ये आय विल इन्व्हेस्ट बिट. आणि याच्या मागचं थॉट प्रोसेस अशी आहे, की जेव्हा Facebookचा स्वतःचा मेटाव्हर्स येईल किंवा इव्हेंच्युअली सर्वच मोठ्या कंपन्यांचा मेटाव्हर्स येणार. अँड नॉट जस्ट कंपन्या, डिसेंट्रलाइज्ड वर्ल्डमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोजेक्टचे स्वतःचे मेटाव्हर्स चालू आहेत. तर हे मेटाव्हर्स जसे मॅच्युअर होतील तसे याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप पोटेन्शियल आहे. लाइक फॉर एक्झाम्पल मेटाव्हर्समध्ये तुम्ही मेटाव्हर्सचे कॉइन्स विकत घेऊन तुम्ही त्यातली जमीन विकत घेऊ शकाल. मग ती जमिनीवर तुम्ही मे बी काहीतरी बिझनेस सेटअप करू शकाल वगैरे, वगैरे. आय मीन देअर आर लाइक लॉट ऑफ थिंग्स. आणि प्रत्येक मेटाव्हर्सला मल्टिपल व्हिडिओज लागतील एक्सप्लेन करायला. सो वी वोंट गो इन डिटेल्स. पण मी मेटाव्हर्स कॉइन्समध्ये थोडेफार इन्व्हेस्ट करेल. अदर इज गेम. लाइक 2-3 चांगल्या गेम्समध्ये आय विल इन्व्हेस्ट अ लिटल बिट ऑफ मनी. किंवा कमीत कमी एक. आणि गेम म्हणजे असा गेम नाही की जिथे मी फक्त पैसे टाकले आणि विसरलोय, बट समथिंग की जो मी खेळेल. आणि बरेच सारे ब्लॉकचेनमधले गेम्स असे आहेत आत्ता तरी या पॉइंटला, की जे रोल प्लेइंग नाही आहेत. लाइक रोल प्लेइंग गेम्स येतील PUBG सारखे किंवा PlayStation PS4 सारखे पूर्ण ओपन वर्ल्ड मॅप किंवा मोठे गेम्स, ट्रिपल ए गेम्स जे आपण म्हणतो, तसे गेम्स येतील. पण आता बऱ्यापैकी आत्ताचे गेम्स बरेच सारे जे आहेत ते HTML5 बेस्ड गेम्स आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस स्क्रीनसमोर बसायचं नाहीये, पण तुम्हाला गेम मेकॅनिक्स समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर असे काही गेम्स आहेत आणि मग सो मी प्रोबॅबली एका गेममध्ये किंवा 2 गेममध्ये ॲक्चुअली ॲज अ गेम खेळून लाइक सबस्टॅन्शियल टाईम टाकून त्या गेमचे मेकॅनिक्स समजून घेऊन कम्युनिटी बरोबर राहून, कम्युनिटीचा मेंबर बनून आय विल डायव्हर्सिफाय लिटल बिट इन गेम बेसिकली. सो दॅट इज वन थिंग. आणि NFT मी अजून करत नाही बिकॉज आय थिंक NFT रिक्वायर्स लिटल डिफरंट माइंडसेट. त्याच्यामुळे NFT मी स्किप करतोय. पण बेसिकली जेव्हा तुम्ही मेटाव्हर्समध्ये कॉइन नंतर तुम्ही लँड वगैरे विकत घेता, तर लँड इसेन्शियली NFTच झाली. बट प्युअरली जर आपण म्हटलं की ओपन सी वगैरे सारख्या वेबसाईटवर NFT बाय सेल करणं, तर आय 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 वोंट रिकमेंड दॅट. आणि मी स्वतः सुद्धा आय डोंट डू दॅट. इट्स अ डिफरंट गेम टुगेदर बेसिकली. सो लेट्स जस्ट स्टे अवे फ्रॉम इट फॉर नाऊ. ठीक आहे, दॅट रिक्वायर्स डिफरंट काइंड ऑफ स्टडी. या सो राईट नाऊ साधारण अशी स्प्लिटिंग होईल. सो इथे एक वन इथे सो अगेन आय मीन प्रोबॅबली इथे 10% जाईल, मे बी इथे 10% जाईल किंवा 8%. इथे प्रोबॅबली 20%, मे बी 20 आणि मे बी अगेन 20 किंवा मेटावर्स कॉइन्समध्ये 30 करणार. सो मोर ऑर लेस समथिंग लाईक दॅट. 20 इथे आणि किंवा 25 लिक्विडिटी पूल आणि 5 स्टेकिंग, अशी साधारण स्प्लिटिंग होईल. पण या मोर ऑर लेस दिस अशा पद्धतीची स्प्लिटिंग होईल. आणि मे बी लिटल बिट आय थिंक मी स्टेबल कॉईनमध्ये ठेवेल. या स्टेबल कॉईन म्हणजे काय की USDT किंवा USDC किंवा दुसऱ्या एखाद्या चेनवर स्टेबल कॉईन. सो स्टेबल कॉईन म्हणजे बेसिकली तुम्ही कोणत्या करन्सीमध्ये तुम्ही बेसिकली
US डॉलर, आता सपोज USDT घेतली, जी करन्सी जी स्टेबल कॉइन आहे, तर बेसिकली याचा अर्थ असा होतो की तुम्ही एक प्रकारे US डॉलरच विकत घेतायत, पण तो US डॉलर हा इथरियम चेनवर आहे. म्हणजे ब्लॉकचेनचं इक्विव्हॅलंट ऑफ USD, इथरियमवरचा USD काइंड ऑफ. आणि याचा यूज असा आहे की जेव्हा केव्हा मार्केट पडेल किंवा तुम्हाला स्वतःला लिक्विडिटीसाठी दिस इज गुड की थोडीशी अमाऊंट तुमच्याकडे USDT मध्ये असेल, तर कधी पण नवीन अपॉर्च्युनिटी आली तर ती लगेच तुम्ही ग्रॅब करू शकाल. सो दॅट्स वाय थोडेसे स्टेबल कॉईनमध्ये पाहिजे हे लिक्विडिटी राहण्यासाठी. कारण इथले जे पैसे आपण टाकलेले आहेत, हे आपण इथे इन्व्हेस्ट केले, त्याच्यामुळे एकदम नवीन अपॉर्च्युनिटीला तुम्हाला घ्यायला काही इथून तुम्ही काढू नाही शकणार एकदम शॉर्ट नोटीसवर. सो दॅट्स वाय थोडे 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 स्टेबल कॉईन्समध्ये टाकत राहिले, तर तुम्ही कधी पण नवीन अपॉर्च्युनिटी एकदा आली की ती घेऊ शकाल. सो दॅट्स वाय स्टेबल कॉईन इज इम्पॉर्टंट. आणि स्टेबल कॉईनसुद्धा तुम्ही स्टेकिंग करू शकतात किंवा LP मध्ये टाकून या स्टेबल कॉईनवर सुद्धा लाईक 8 ते 30% रिटर्न्स घेऊ शकतात. सो अगेन इथे जरी आपण इन अ वे दिस इज नॉट अ डेड इन्व्हेस्टमेंट, याच्यावर थोडेफार रिटर्न्स तरी मिळत आहेतच. जे आपण ट्रेडिशनल मार्केटला जर आपण बघितलं 10% किंवा 8% किंवा म्युच्युअल फंड इज मे बी 20%, 25%, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला स्टेबल कॉइन देऊ शकेल. सो या, सो दिस इज दॅट. अँड व्हॉट एल्स, या आय विल ऑल्सो डू डिजेन. लाईक डिजेन म्हणजे काय की डिजनरेट. डिजनरेट म्हणजे तसा ॲक्च्युअल अर्थ मला वाटतं हलक्या दर्जाचा असा होतो. पण क्रिप्टोच्या कॉन्सेप्टमध्ये डिजेन म्हणजे रिस्की अपॉर्च्युनिटीज, रिस्की बेट्स. तर मी लिटल बिट अमाऊंट मे बी 10% आय विल गिव्ह फॉर रिस्की प्रोजेक्ट्स, की मे बी 5 to 10. रिस्की याच्यासाठी की त्याच्या मागे लर्निंगचा पण एक अँगल आहे, की जरी पैसे बुडालेत तरी पण एक्झॅक्टली प्रोटोकॉल कुठे चुकला किंवा काय गोंधळ झाला की ज्याच्यामुळे हे हे चाललं नाही. आणि आणि जर 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 प्रोजेक्ट चाललाच तर देन इट्स आय डोंट नो हाऊ मेनी एक्स, लाईक इट कुड बी 2x और 10x और 50x. पण या अपॉर्च्युनिटीज सापडतील तशा, त्याच्यामुळे मे बी व्हॉट आय विल डू इज की स्टेबल कॉईनमध्ये थोडेसे जास्त टाकून जेव्हा अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा अपॉर्च्युनिटी मे बी डिजेनमध्ये टाकेल, लाईक दॅट. कारण डेली डिव्हिजनमध्ये, ओके डेली अजून आपण बोललो नाहीये, बट या आय मीन डिजेनच्या अपॉर्च्युनिटीज रोजच मिळतील असं नाही. सो या, सो बेसिकली इन शॉर्ट आपण इथेरियम, बिटकॉइन, डीफाय, मेटावर्स, गेम, स्टेबल कॉइन आणि डिजेन अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय बेसिकली, आपण म्हणजे मी. तर माझा पुढचा प्रश्न मग नॅचरली असा येतो की मी ₹100 तर हे टाकतोय, ठीक आहे, पण मग मी हे एकाच वेळ टाकू की ओव्हर 3 दिवस टाकू, 4 दिवस टाकू, की कसे टाकू म्हणजे? सो जनरल, एकदम जनरल म्हटलं तर जी बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना पटते पण आणि जी फॉलोही करतात आजकाल, ती त्या स्ट्रॅटेजीला आपण म्हणतो DCA, विच इज डॉलर कॉस्ट ॲव्हरेज. डॉलर कॉस्ट ॲव्हरेज. सो बेसिकली अर्थ याचा असा होतो की जसं जसं मार्केट पडतं तसं तुम्ही ॲव्हरेज करत चला किंवा इन अ वे तुम्ही डेली विकत घ्या. सो मी पर्टिक्युलरली या मताला जास्त झुकतोय की डेली थोडे 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 घेत राहायचे. सो सपोज मला फॉर एक्झाम्पल सपोज माझ्याकडे ₹3000 माझ्याकडे बजेट असेल टोटल, तर मी काय करेल की ₹100 रोज बजेट ठेवेल आणि 30 दिवसांचं रोजचे पैसे ठरलेत 100, आणि मग रोजच्या 100 मध्ये मग मी 10 इथे 10 इथे असे असे टाकत जाईल. सो ओव्हर द पिरियड इट विल गिव्ह मी अ गुड ॲव्हरेज. सपोज मार्केट खूप वाढलं एखाद्या दिवशी, तर मी त्या दिवशी टाकणारच नाही, आणि मार्केट पडलं तर मे बी मी डबल टाकेल. सो असे छोटे मोठे डिसिजन्स मी त्या त्या दिवशी स्वतः घेईल. बट मोस्टली मोस्टली आय ट्राय टू बाय एव्हरी डे लिटल बिट. आणि दिस इज अ गुड स्ट्रॅटेजी इन अ वे, कारण आपण मिनिममला कधीच आपण प्रेडिक्टही करू शकत नाही आणि आपण तेव्हा लॉक इन करून बाय नाही करू शकत, की सगळ्यात बॉटमला आपण बायच नाही करू शकत. आपण कधी पण बाय करतो ते थोडंसं बॉटमच्या वरती किंवा थोडंसं वर खाली होत राहतं. सो बेस्ट स्ट्रॅटेजी इन अ वे इज टू जस्ट ॲव्हरेज, की तुमच्या बाय प्राईस तुम्ही जर मार्केट पडलं विकत घ्या, पडलं विकत घ्या. आणि थोडंसं वरती आलं तरी पण घ्या, कारण खूपही वरती जाऊ शकतं. आय मीन जर ट्रेंड अपवर्ड ट्रेंड असेल तर तो खूपच वरती निघून जाईल. त्याच्यामुळे असं पण नाही म्हणता येणार की जर मार्केट आज वरती झालंय तर तुम्ही विकतच नाही घ्यायचं, असं पण नाही म्हणता येणार. बरेच सारे अँगल आहेत, पण युजली इट्स अ सेफ अँगल. अगेन अमाऊंट स्मॉल असल्यामुळे तो ओव्हर द लाँग पिरियड
ॲव्हरेज चांगला मिळेल आणि यातले काही गोष्टी ज्या आहेत त्या मल्टिपल रिटर्न्स देतील, मल्टिपल टाइम्स रिटर्न देऊ शकतील आणि काही आहेत त्या मे बी खाली जातील. बट ओव्हरऑल आय थिंक दिस विल बी ट्रेडिशनल मार्केटपेक्षा चांगलेच रिटर्न्स दिले जातील असं मला वाटतं या स्ट्रॅटेजीवरून. आणि लार्जली इट ऑल्सो डिपेंड्स की तुमचं वेटेज कसं आहे. तुम्ही जे मेटावर्स कॉइन्स शोधलेत किंवा तुम्ही गेम वगैरेमध्ये शोधलायत वगैरे, तर तिथे कसे त्यांनी परफॉर्म केलंय हे सोडून मी एक्स्ट्रा अदर कॉइन्स हे टाकू शकतो. एक लाईक मी इथे फक्त मेटावर्स कॉइन्स म्हटलंय, बट प्रोबॅबली अदर कॉइन्समध्ये मग चांगले कॉइन्स येतील. मग थोडेसे ब्लू चिप येऊ शकतील, थोडेसे न्यू डिफाय कॉइन्स येऊ शकतील, काही न्यू प्रोजेक्ट्स म्हणू शकतो. सो काही कॉइन्सची इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो वन पार्ट. सो ॲज यू कॅन सी बऱ्यापैकी आपण स्प्रेड आउट करतोय आपल्या इन्व्हेस्टमेंटला. देर आर लॉट ऑफ डिफरंट ऑप्शन. पण सगळ्यांमध्ये थोडे थोडे टाकले तर रिस्क पण डायव्हर्स होते आणि रिटर्न्स ठीक आहे, रिटर्न्स मॅक्झिमाइज नाही होणार, बट ॲटलिस्ट इट्स अनलाइकली की तुम्ही लॉसमध्ये जाल. राईट. सो 4, 5, 6, 7, 8 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आणि अगेन या 8 मध्ये इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत कारण इथे मल्टिपल स्टॉक्स आहेत, सॉरी मल्टिपल करन्सीज आहेत आणि इथे सुद्धा मल्टिपल करन्सीज आहेत. सो थोडंसं इथे वेटेजचा व्यवस्थित विचार करावा लागेल, पण हे ढोबळमानाने मी ही स्ट्रॅटेजी सांगतोय. सो ओव्हर द पिरियड ॲक्च्युअल जशी माझी इन्व्हेस्टमेंट सुरू होईल किंवा मी जसं करेल तसं आय थिंक आय शेअर दिस इन द अपकमिंग व्हिडिओज. बट दिस इज द थॉट प्रोसेस. आणि तुम्ही जर ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर या थॉट प्रोसेसवरून तुम्ही स्वतः मॉडिफाय करून स्वतःची एक स्ट्रॅटेजी बिल्ड करू शकतात. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर आय सजेस्ट की जस्ट व्हिडिओज बघा आणि रिसर्च चालू ठेवा. ॲट सम पॉईंट ऑफ टाइम जेव्हा तुम्हाला वाटतंय, जेव्हा तुम्ही करू शकाल तेव्हा यू कॅन डू इन्व्हेस्टमेंट. पण तुम्ही हे व्हिडिओज बघून इन्व्हेस्टमेंट नका करू. तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी जरा डिटेलमध्ये रिसर्च करा. या व्हिडिओज मधून तुम्हाला नवीन शब्द कळतील किंवा नवीन कॉन्सेप्ट कळतील. ते कॉन्सेप्ट तुम्ही स्वतः सेपरेटली गुगल करून त्याच्या खोलात जाऊन मग डिसाईड करा. हे व्हिडिओ तुम्ही जस्ट नॉलेजसाठी प्रोबॅबली फॉलो करा. या सो ओव्हर द नेक्स्ट व्हिडिओज आपण थोडंसं काही गोष्टी म्हणजे आपण खूप टेक्निकल नाही बोलणार, पण आपण कॉन्सेप्ट समजून घ्यायचा पण प्रयत्न करणार. सो व्हिडिओज जस्ट क्रिप्टो रिलेटेड किंवा फायनान्स रिलेटेडच असतील असं नाही, बट ॲक्च्युली प्रोजेक्ट्स रिलेटेड असतील की हा सपोज XYZ प्रोजेक्ट आहे, तर तो प्रोजेक्ट काय आहे, त्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे प्रोजेक्टची, तो का चांगला आहे किंवा का चांगला नाही आहे, वगैरे वगैरे. म्हणजे जो काही रिसर्च मी केला आहे तो मी सांगू शकतो प्रोबॅबली. आणि त्यामधून आपण या सगळ्या टर्म्स व्यवस्थित समजून घेऊ शकतो. प्लस दुसरं एक आहे की या प्रत्येकासाठी वेगळ्या वेबसाईट्स आहेत की ज्याच्यावर रिसर्च करता येऊ शकतो. त्या वेबसाईट्स विषयी सुद्धा आपण बोलणार. सो या आय थिंक या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बोललोय. आय थिंक दिस इज गुड. दिस इज अ गुड फर्स्ट व्हिडिओ. आणि सपोज काही तुम्हाला प्रश्न असतील वगैरे तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका. या दिस इज द फर्स्ट व्हिडिओ. विल सी हाऊ द अदर वन्स गो ऑन. मराठीमध्ये बोलायचा पॉईंट एवढा की इंग्लिशमध्ये खूप कॉन्टेंट आहे आणि हिंदीमध्ये आय डोंट नो, हिंदीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कॉन्टेंट आहे. पण जेवढं मी बघितलंय, आय मीन मराठीमध्ये पण थोडाफार आहे. पण आता इन जनरल मी बघितलंय की मराठी असो किंवा हिंदी असो, आणि यूट्यूब असो की न्यूजपेपर असो, जिथे कुठे कव्हर झालेले तर खूप सारे लोक वरवरचा अभ्यास करून नॉलेज शेअर करतात किंवा वरवरचा अभ्यास करून सुपरफिशियल गोष्टी शेअर करतात. पेपरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ट्विस्टेड आहेत. आणि त्यामुळे काय की खूप इग्नोरन्स आहे मार्केटमध्ये म्हणजे लोकांमध्ये ॲक्च्युली इग्नोरन्स पण खूप आहे आणि मिसकन्सेप्शन पण खूप आहे. आणि सपोज आपले आय मीन जे जे मराठी बांधव आहेत की जे इंग्लिश बघतच नाही किंवा ऐकतच नाही, त्यांचे जे मिसकन्सेप्शन्स आहेत ते तसंच राहतील. आणि ओव्हरऑल हे कम्युनिटीसाठी किंवा ब्लॉकचेनच्या भविष्यासाठी घातक आहे. लाईक ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी अशी आहे की जी मानवतेला न्याय देते. मानवतेला, ह्युमॅनिटीला जर
डिजिटल लेअरवर रिप्रेझेंट करायचं आहे, तर ब्लॉकचेन ही सर्वात आपल्याला माहीत असलेली सर्वात बरोबर, सर्वात करेक्ट टेक्नॉलॉजी आहे. इंटरनेट इज फ्लॉड आणि हे आपण नंतर बोलणारच. पण इंटरनेट कॅनॉट रिप्रेझेंट ह्युमॅनिटी ऑन डिजिटल लेअर. ब्लॉकचेन कॅन. त्याच्यामुळे ब्लॉकचेन काय आहे आणि ब्लॉकचेनचे ॲप्लिकेशन्स वगैरे या गोष्टीविषयी सर्वच लोकांना माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सपोज मराठीमध्ये कंटेंट नसेल जो इन डेप्थ आहे, म्हणजे आत्ता या लेव्हलला जर आपण म्हटलं मराठीमधले न्यूजपेपर किंवा मराठीमधले YouTube वगैरेचे व्हिडिओज, तर ते खूपच उथळ आहेत किंवा डेप्थमध्ये नाही आहे आणि स्क्रॅचपासूनही इन्फॉर्मेशन नाही आहे बऱ्याच ठिकाणी. सो दॅट्स वाय आय थॉट की मी मराठीमध्ये व्हिडिओज करतो. जेवढ्या खोलामध्ये जाऊन गोष्टी सांगता येतील, जेवढे मिसकन्सेप्शन्स दूर करता येतील तेवढे केलेले चांगले आहेत. इन्व्हेस्टमेंट लोकांनी करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे आणि फ्रँकली आय डोंट केअर. आय मीन लिटरली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय नाही करत ते हा माझा प्रश्न नाही आहे. पण सपोज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल किंवा तुम्हाला जस्ट ब्लॉकचेन ॲज अ कन्झ्युमर वापरायचं आहे, लाइक ॲज अ युजर, जसं तुम्ही WhatsApp वापरतात, Instagram वापरतात, तसं तुम्हाला ब्लॉकचेनच्या ॲप्स, वेबसाईट्स वापरायच्या आहेत. तर मग या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि परत तुम्हाला ब्लॉकचेनवर एखादी वेबसाईट वापरायची आहे, तर ते त्याच्यासाठी क्रिप्टोकरन्सी विकत घेणं, म्हणजे सुरुवातीला थोडेसे ते कॉइन्स मिळणं हे गरजेचं आहे. विदाऊट कॉइन्स तुम्ही कोणतीच ब्लॉकचेनची वेबसाईट वापरू शकत नाही. सो त्याच्यामुळे सपोज तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे नाही आहेत, तरीसुद्धा जस्ट ॲज अ सिंपल युजर की तुम्हाला मेटाव्हर्समध्ये गेम खेळायचा आहे किंवा ब्लॉकचेनचा गेम खेळायचा आहे, तर तो गेम खेळण्यासाठी सुद्धा तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की त्या गेमची करन्सी कोणती आहे, ती करन्सी कुठे विकत घ्यायची आणि मग ती कशी वापरायची. तर या गोष्टी टेक्निकल आहेत थोड्याफार आणि त्याला लर्निंग कर्व पण आहे. तर त्यामुळे बेसिकली हे सगळे व्हिडिओज मी मराठीमध्ये बनवायचा विचार करतोय. नॉट विचार करतोय, विचार केला आहे आणि बनवतो आहे. तर येस, आपल्या व्हिडिओजमध्ये काही पर्टिक्युलर ऑर्डर नसेल, रँडम ऑर्डरमध्ये मी व्हिडिओ घेईल. सो मोस्टली मला जसं काही नवीन गोष्टी कळतील किंवा जसं मला वाटेल तसे मी व्हिडिओज बेसिकली बनवत जाईल. बट काही एक 8-10 व्हिडिओ किंवा 15-20 व्हिडिओमधून प्रोबॅबली सर्वच एक 360 डिग्री ओव्हरव्ह्यू मिळाला पाहिजे असं मला वाटतं. तर लेट्स सी म्हणजे मिळेल की नाही वी डोंट नो बट आय थिंक ज्या काही आत्ता माझ्या कल्पना आहेत मनामध्ये व्हिडिओ करण्याविषयीच्या, तर प्रोबॅबली या सर्व काही व्हिडिओजमधून मला वाटतं ऑर्डर कशी पण असली तरीसुद्धा एक 10-15 व्हिडिओमधून बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतील असं मला वाटतं. ओके देन. थँक यू. अँड काही तुमचे प्रश्न असतील कमेंट्समध्ये कळवा. या दॅट्स इट. बाय.